दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. नमस्कार मंडळी. तर आज आहे औदुंबर पंचमी. मी तुम्हाला औदुंबर पंचमीची कथा सांगणार आहे. ही कथा ऐकल्यामुळे आपल्याला दत्तगुरूंचा आशीर्वाद प्राप्त होतो. आपल्या आयुष्यातील संकटे, अडचणी, अडथळे दूर होतात. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा लिहायला विसरू नका. माघ महिना सुरू आहे. माघ महिन्यात अनेक विविध सण उत्सव साजरे केले जातात. भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गाला देव मानण्याची प्राचीन परंपरा असल्याचे दिसून येते. निसर्गातील अनेक गोष्टींचे पूजन केले जाते. पंचमहाभूतांचे पूजन केले जाते. निसर्गाची अद्भुत देणगी असलेली काही झाडे, वृक्षे आवर्जून पूजली जातात. यांचे केवळ आध्यात्मिक किंवा सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्व नसते, तर वैज्ञानिक, आरोग्यदायी अनेक गुणधर्म त्यात आढळून येतात. यापैकीच एक म्हणजे औदुंबर वृक्ष. माघ महिन्यातील कृष्ण पंचमीला औदुंबर पंचमी साजरी केली जाते. श्री विष्णूंचा नरसिंह अवतार तसेच दत्त आणि नाथ संप्रदायात औदुंबराला विशेष महत्त्व असल्याचे पाहायला मिळते. औदुंबराला कल्पवृक्षही संबोधले जाते. आधुनिक काळात अनेक झाडे, वृक्ष यांच्या प्रजाती नष्ट होताना पाहायला मिळतात. अशा सणांच्या किंवा उत्सवांच्या निमित्ताने निसर्ग पूजेचे महत्त्व, निसर्गातील झाडे, वृक्षे यांचे महात्म्य, गुणधर्म यांची ओळख पटते. ती पुढील पिढीपर्यंत पोहोचवता येते. तसेच निसर्गाची कृतज्ञता व्यक्त करता येते. अशा अनेक गोष्टी या निमित्ताने साध्य करता येऊ शकतात. औदुंबर पंचमीला औदुंबराशी जाऊन दत्तगुरूंचे स्मरण करावे. शक्य असल्यास काही वेळ औदुंबराच्या सानिध्यात घालवावा असे म्हटले जाते. औदुंबर हे नाव उच्चारताच दत्तगुरू आठवतात आणि दत्तगुरूंचे नाव घेताच वाडीचे स्मरण होते. तिथे औदुंबर पंचमीचा सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. अन्य ठिकाणी औदुंबर पंचमी साजरी केली जाते. माघ कृष्ण पंचमी या तिथीला औदुंबर पंचमी असेही म्हणतात. भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी शैलगमन केल्यानंतर श्री नरसिंहवाडीच्या पुजाऱ्यांना पुन्हा प्रत्यक्ष दर्शन देऊन 5 दिवस त्यांच्याकडून सेवा स्वीकारली होती. आजच्या पावन तिथीला श्री महाराज अदृश्य झाले, म्हणून वाडीला श्री गुरुप्रतिपदेपासून औदुंबर पंचमीपर्यंत जागराचा महोत्सव होतो. श्री नरसिंह सरस्वती महाराजांच्या पादुकांची मध्यरात्री महापूजा होते. रात्रभर विविध उपक्रमांनी सेवा केली जाते. पहाटे श्रींची पालखी सोहळा होतो. पंचमीच्या रात्री जागर झाल्यावर पहाटे दत्तगोपाळकाला संपन्न होऊन हा जागराचा महोत्सव समाप्त होतो. वाडीमध्ये हा महोत्सव मोठ्या आनंदात साजरा होत असतो. साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे. 21 गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली होती. औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात, कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील. तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील. या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल. या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्यप्राप्ती होईल. औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतराची पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती होते. औदुंबराखाली स्वतः दत्तात्रय श्री गुरुमूर्तींनी देखील श्री नरसिंह मंत्राची उपासना केली होती. औदुंबर वृक्षाचे महात्म्य देखील खूप आहे. औदुंबराखाली एका ब्राह्मणाला जर जेवू घातले तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचे फळ मिळते. औदुंबर वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्याने अनंत गुणांनी त्याची फळे मिळतात. औदुंबर वृक्षातळी निर्मळ मनाने एकचित्ताने एकादशीने रुद्र केला असता अधिरुद्र केल्याचे फळ मिळते. औदुंबराच्या मंदगतीने प्रदक्षिणा केल्यावर खूप पुण्य पदरी पडतं. या झाडाच्या 1 लक्ष प्रदक्षिणा केल्याने कुष्ठरोग सारखे भयंकर रोग देखील जातात. औदुंबराच्या सावलीत जपानुष्ठान केल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते आणि जपाची अनंतपटीने फळ मिळते. औदुंबराखाली पाणी ठेवून त्या पाण्याने स्नान केल्याने भागीरथी नदीत स्नान केल्याचे पुण्य मिळते. औदुंबराच्या सेवा केल्याने धन, धान्य, संपत्ती, आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर्य देखील प्राप्त होतं असं म्हटलं जातं. औदुंबर पंचमीच्या दिवशी विष्णुभक्त प्रल्हाद नरसिंहांची कथा ऐकली जाते. तर ही कथा शेवटपर्यंत जरूर ऐका. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त जरूर लिहा.
एक हिरण्यकशिपू नावाचा राजा होता. तो दैत्यांचा राजा होता. स्वर्गात राहणाऱ्या देवांचे दैत्य हे चुलत भाऊच होते. कधी कधी दैत्य हे इतके सामर्थ्यवान व्हायचे की ते सगळ्या देवांना स्वर्गातून पळवून लावायचे. मग सारे देव विष्णूंची प्रार्थना करायचे. विष्णू हा विश्वाचा देव होता. जेव्हा जेव्हा देव त्याची प्रार्थना करायचे तेव्हा तेव्हा विष्णू नेहमी त्यांना मदत करायचा. त्यामुळे मग दैत्यांना दूर करून देव पुन्हा स्वर्गात शांतपणे राहू शकायचे. पण आता पुन्हा हिरण्यकशिपूने साऱ्या देवांना स्वर्गाबाहेर हकलून दिले होते. तो स्वतः स्वर्गाच्या सिंहासनावर आरूढ झाला आणि त्याने पृथ्वी जिथे माणसं आणि प्राणी राहायचे, स्वर्ग जिथे देव राहायचे आणि पाताळ जिथे दैत्य राहायचे, अशा तिन्ही लोकांचा स्वामी म्हणून स्वतःला घोषित केले. राजा हिरण्यकशिपूने स्वतः असे देखील घोषित केले की मी विष्णूपेक्षाही श्रेष्ठ आहे. यापुढे कोणीही विष्णूची पूजा करणार नाही. फक्त माझीच पूजा व्हायला पाहिजे. विष्णू नव्हे तर मीच विश्वाचा राजा आहे. हिरण्यकशिपूला एक प्रल्हाद नावाचा मुलगा होता. प्रल्हाद त्याच्या वडिलांसारखा बिलकुल नव्हता. त्याची देवावर भक्ती होती आणि विशेष करून भगवान विष्णूवर आणि त्याची श्रद्धा होती. अगदी लहानपणापासूनच प्रल्हाद रोज विष्णूंची प्रार्थना करत असे. तो म्हणायचा, विष्णू हाच माझा परम मित्र आहे आणि माझं विष्णूवरच प्रेम आहे. जेव्हा हिरण्यकशिपूने ऐकलं की प्रल्हादचं विष्णूवर प्रेम आहे आणि तो रोज विष्णूंची प्रार्थना करतो, तेव्हा त्यानं प्रल्हादला 2 शिक्षकांबरोबर राहायला पाठवून दिलं. त्याने शिक्षकांना सांगितलं, माझ्या मुलाला प्रत्येक गोष्ट शिकवा, पण देवाबद्दल शिकवू नका आणि विष्णूंबद्दल तर अजिबातही काही शिकवू नका. त्याच्या कानावर विष्णूंचं नावही पडता कामा नये. ते दोघेही शिक्षक राजकुमाराला त्यांच्या स्वतःच्या घरी घेऊन गेले आणि त्याच्या बरोबरीच्या इतर मुलांबरोबर त्याला शिकवायला सुरुवात केली. त्याला वाचायला पुस्तकं दिली आणि विष्णूंचं नावही निघणार नाही याची त्यांनी काळजी घेतली. एके दिवशी शिक्षकांना आढळून आलं की प्रल्हाद त्याची पुस्तकं वाचण्याऐवजी इतर मुलांना विष्णूंबद्दल शिकवण्यात मग्न आहे. म्हणून एक शिक्षक त्याला म्हणाला, तू विष्णूंबद्दल बोलता कामा नये, तुझे वडील त्यामुळे रागवतील. प्रल्हादनं उत्तर दिलं की पण मला विष्णूंबद्दल बोलणं आवश्यक आहे. माझं विष्णूवर प्रेम आहे. माझे वडील जरी रागवले तरी मी विष्णूंबद्दल बोलणार. विष्णू हा भगवान आहे आणि मी त्याची प्रार्थना करतो. तुमच्या शाळेतल्या मुलांना देवाची प्रार्थना कशी करायची ते ठाऊक नाही आणि विष्णूंची पूजा कशी करायची तेही त्यांना माहीत नाही, म्हणून मी त्यांना शिकवत आहे. शिक्षकांना धक्काच बसला आणि राजाला हे कळलं तर तो रागवेल म्हणून ते घाबरले. तसेच तो आपल्यावरही रागवेल म्हणूनही ते चिंतेत पडले. म्हणून ते राजा हिरण्यकशिपूकडे गेले आणि त्यांनी राजाला स्पष्ट करून सांगितलं की त्यांनी प्रल्हादला विष्णूविषयी शिकवलेलं नाही, तर प्रल्हाद स्वतःच इतर मुलांना विष्णूंची उपासना कशी करायची ते शिकवत होता. हे ऐकल्यावर राजा हिरण्यकशिपू अतिशय संतापला. तो गरजला, प्रल्हादाला इकडे माझ्यासमोर आणा, मीच त्याची विष्णू पूजा बंद करतो. जेव्हा शिक्षकांनी नगरात राजाकडे प्रल्हादला आणलं तेव्हा तो त्याला प्रेमाने आणि मृदू आवाजात म्हणाला, बाळा, तू विष्णू पूजा का करतोस? मी तुला सांगितलं नाही का? मी फक्त राजाची नाही तर मी तिन्ही लोकांचा स्वामी आहे. मी विष्णूपेक्षा श्रेष्ठ आहे. तू फक्त माझीच पूजा केली पाहिजेस, विष्णूची नव्हे. प्रल्हादानं धीटपणे उत्तर दिलं, होय, तुम्ही मला हे सारं शिकवलं होतं, पण तुम्ही सांगताय ते काही बरोबर नाही. तेव्हा राजाने विचारलं, तुझ्या म्हणण्याचा अर्थ तरी काय? ते बरोबर नाही असं तुला कसं काय वाटतं? मी जे सांगतो त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजेस. प्रल्हादानं विचारलं, तुम्ही विष्णूपेक्षा श्रेष्ठ नाही हे मला माहीत आहे, कारण विष्णू हा विश्वाचा स्वामी आहे. तुम्ही राजा आहात हे खरं आहे, पण विष्णूला जोपर्यंत मान्य आहे तोपर्यंतच तुम्ही राजा राहू शकाल. हिरण्यकशिपू त्यावर फार चिडला. तो म्हणाला, असं बोलण्याची तुझी हिंमत तरी कशी झाली? ठीक आहे, माझी शक्ती तुला दाखवतो. लवकरच तुला कळेल की मीच विष्णूपेक्षा श्रेष्ठ आहे. नंतर राजाने त्याच्या सैनिकांना बोलवले आणि त्यांना प्रल्हादाला मारण्याची आज्ञा केली. सैनिकांनी प्रल्हादाला पकडले आणि त्यांनी असं करता क्षणीच प्रल्हादानं आपलं मन विष्णूंच्या ठायी एकवटलं. सैनिकांनी त्याला आपले भाले टोचले, पण प्रल्हादाला काही वेदना जाणवलीच नाही. जणू ते भाले त्या शूर मुलाला जखमी करण्यात असमर्थ ठरले. हे पाहून हिरण्यकशिपू फार घाबरला. तो ओरडला, मारा त्याला, मारा त्याला. तुम्ही सैनिक अगदी कुचकामी आहात. त्या मुलाला मारून टाकण्याचा उपाय शोधा. सैनिक म्हणाले, आम्ही कसं मारू शकू? आमचे भाले त्याला काही सुद्धा करू शकले नाहीत. तेव्हा राजा गरजला, मग हत्ती आणा, एक मधोन्मध हत्ती आणा. असा हत्ती चटकन त्याला चिरडून टाकेल. नंतर एक माजलेला हत्ती राजवाड्यातल्या पटांगणात आणला गेला. मग सैनिकांनी प्रल्हादाला पकडलं आणि त्या माजलेल्या हत्तीसमोर टाकलं. पण प्रल्हादचे मन विष्णूवर केंद्रित झालं होतं आणि त्या माजलेल्या हत्तीचे पाय त्याला चिरडू शकले नाहीत. प्रल्हादचं शरीर जणू लोखंडाचं बनलं होतं. हिरण्यकशिपू पुन्हा किंचाळला, या मुलाला मारण्यासाठी आणखी एखादा मार्ग बघा.
समुद्राजवळ एक उंच कडा आहे, त्याला त्या कड्यावरून भिरकावून द्या. सैनिकांनी प्रल्हादला उचलले आणि कड्यावरून भिरकावले, पण प्रल्हाद एखादे फूल जसे गवतावर अलगद पडावे तसा अलगद पृथ्वीवर तरंगत आला. राजा संतापाने म्हणाला, मारा त्याला, मारून टाका. त्याला मारण्याचा आणखी एखादा उपाय योजा. सैनिक म्हणाले, त्याच्यावर विष प्रयोग करूया. विषापासून काही त्याचा बचाव होऊ शकणार नाही. त्यांनी प्रल्हादला विष खायला दिले, पण विषाचा सुद्धा काही परिणाम झाला नाही, कारण प्रल्हाद मनापासून सतत विष्णूंचाच धावा करत होता. हिरण्यकशिपू ओरडला, त्याला जाळून टाका. मग सैनिकांनी प्रल्हादला मोठमोठ्या लाकडाच्या उंडक्यांना बांधून टाकले. नंतर त्याच्या भोवती त्यांनी आणखी लाकडे रचली. त्यांना वाटलं, आता याचा मात्र उपयोग होईल. या लाकडामुळे जाळ भडकेल आणि तो निसटून जाऊ शकणार नाही. पण जेव्हा ते लाकडं पेटवू लागले तेव्हा त्यांना आढळून आलं की लाकूड पेटच घेत नाहीये. हिरण्यकशिपू म्हणाला, हे लाकूड नक्की ओलसर असलं पाहिजे. तुम्ही सारेजण मूर्ख आहात. त्याला मारण्यासाठी आणखी एखादा उपाय बघा. त्याला काही खायला देऊ नका. त्याला मरेपर्यंत उपाशी राहू दे. पण प्रल्हादला बरेच दिवस अन्न मिळाले नाही, तरी त्याचे मन विष्णूवर एकाग्र असल्याने तो धष्टपुष्ट आणि निरोगी राहिला. त्यावर मग राजा म्हणाला, त्याला विहिरीत फेका. त्याला आणि बाहेर येऊ देऊ नका. म्हणून मग सैनिकांनी प्रल्हादला एका खोल विहिरीत टाकले. दिवसेचे दिवस प्रल्हाद विहिरीत राहिला. आपले डोके पाण्याच्या वर ठेवून तो विष्णूंच्या चिंतनात मग्न होता. तो म्हणाला, मला ठाऊक आहे की विष्णू नेहमीच माझ्याजवळ आहे आणि माझी विष्णूवरच भक्ती आहे, आणि यामुळे प्रल्हाद काही विहिरीत मरण पावला नाही. मग राजा म्हणाला, आता मला जादूचाच वापर करायला पाहिजे. शक्य असेल तितक्या श्रेष्ठ जादूगारांना बोलवा. देशातले श्रेष्ठ जादूगार आले आणि राजाने त्यांना आपल्या जादूचा वापर करून लवकरात लवकर प्रल्हादला मारून टाकायला सांगितले. त्या सर्व जादूगारांनी खूप म्हणजे खूपच प्रयत्न केले, पण त्यांच्या जादूचाही काही उपयोग झाला नाही. ते काही प्रल्हादला मारू शकले नाही. प्रल्हाद फक्त विष्णूबद्दलच विचार करायचा आणि बोलायचा. अर्थातच त्यामुळे त्याचे मन शांत आणि आनंदी होते. प्रल्हाद पुन्हा म्हणाला, विष्णू नेहमी माझ्याबरोबर आहे. माझं विष्णूवर प्रेम आहे, म्हणून काहीही मला अपाय करू शकत नाही. नंतर हिरण्यकशिपू राजाने सैनिकांना आज्ञा केली की त्याला पाताळातून आणलेल्या भयंकर सर्पांनी बांधून टाकावं. ते सर्प बळकट दोरापेक्षाही बळकट होते आणि अशा सर्पांद्वारे सैनिकांनी प्रल्हादला बांधून टाकले. हिरण्यकशिपू रागाने म्हणाला, आता त्याला समुद्राच्या तळाशी भिरकावून द्या आणि त्याला एका डोंगराने झाकून टाका. त्याला तिथेच मरू दे. तो काही लगेच मरायचा नाही, पण मरेल नक्कीच, अगदी निश्चितच. त्याला त्या भयंकर सर्पांनी बांधून समुद्रात फेकलं गेलं आणि वरून डोंगरानं झाकलं गेलं. तरी सुद्धा प्रल्हादचे मन विष्णूवरच केंद्रित झालेले होते. तो पुन्हा पुन्हा विष्णूंची प्रार्थना करत होता. हे विश्वदेवा, हे विष्णू, मी तुला अभिवादन करतो. अशा प्रकारे विष्णूंचा विचार करत असताना आणि विष्णूंचे ध्यान करत असताना त्याला विष्णू त्याच्याजवळ आहे असे जाणवू लागले. तो पाण्याच्या खोल तळाशी बुडत जात असताना विचार करत होता, विष्णू सर्व काळ माझ्याजवळ आहे. विष्णू माझ्याजवळ आहे, त्यामुळे भीतीचं काही कारण नाही. मला काहीही झालं तरी मला ठाऊक आहे की विष्णू सदैव माझ्याजवळच आहे. हे विश्वविधात्या विष्णू, माझा तुला नमस्कार असो. अशा प्रकारे विष्णूंचा विचार करत असताना आणि चिंतन करत असताना त्याला विष्णू त्याच्याजवळच नाही तर त्याच्या हृदयात आहे असे जाणवू लागले. त्याला जाणवू लागले, तो आणि विष्णू एक रूपच आहे, किंवा खरं तर तो स्वतःच विष्णू आहे. तो विचार करू लागला, मी विष्णूपासून वेगळा नाही, तर मी विष्णूशी एक रूपच आहे. मीच विष्णू आहे. मी सर्वत्र आहे. सगळ्या वस्तूंमध्ये मी आहे आणि सर्व वस्तू म्हणजेच मी आहे. ज्या क्षणी प्रल्हादानं असा विचार केला आणि समजून घेतलं की तोच जगातल्या साऱ्या वस्तूंमध्ये समावलेला आहे, त्या क्षणी ज्यांनी त्याला बांधून टाकलं होतं ते भयंकर दोरांसारखे सर्प अचानक तुकडे होऊन बाजूला पडले. त्याचवेळी प्रल्हादाच्या डोक्यावर असलेल्या पर्वताचेही दुभंगून तुकडे होऊ लागले आणि तेही बाजूला पडून वाहून गेले. मग समुद्रातलं पाणीही प्रल्हादला घेऊन वरवर येऊ लागलं. प्रल्हाद अलगदपणे लाटांवर उचलला गेला आणि सुरक्षितपणे किनाऱ्यावर पोहोचला. तिथे उभा असताना मी दैत्य आहे, मुलगा आहे, प्रल्हाद आहे असं सारं प्रल्हाद विसरून गेला. तो सर्वशक्तिमान आहे असं त्याला वाटलं. त्याला जाणवलं की विश्वातील सारी शक्ती त्याच्यामधूनच बाहेर पडत आहे, त्यामुळे निसर्गातलं काहीही त्याला अपाय करू शकत नाही. तो स्वतःच निसर्गाचा चालक आहे. प्रल्हाद बराच वेळ किनाऱ्यावर उभा होता. तेव्हाच त्याच्या मनात हे सगळे नवीन आणि वेगळेच विचार तरळू लागले. मग त्याला हळूहळू जाणीव होऊ लागली की तो एक मुलगा आहे, त्याला शरीर आहे आणि त्याचं प्रल्हाद असं नाव आहे. पण आता तो नवीनच प्रल्हाद होता, कारण त्याला उमगलं होतं की भगवान विष्णू त्याच्या हृदयात आणि जगात सर्वत्र त्याच्या भोवती आहे. प्रत्येक गोष्ट त्याला विष्णू समानच दिसू लागली होती. राजा हिरण्यकशिपूला लवकरच ही बातमी मिळाली की प्रल्हाद मरण पावलेला नाही आणि तो समुद्र किनाऱ्यावर उभा आहे. राजा स्वतःशीच विचार करू लागला, आता मी काय करावं? हा मुलगा म्हणजे मला मोठा धोकाच आहे.
त्याची श्री विष्णूवर श्रद्धा आहे आणि विष्णू हा तर माझा शत्रू आहे. ज्या अर्थी मी या मुलाला मारून टाकू शकलो नाही, त्या अर्थी मला जपून राहिलं पाहिजे. मला त्याच्याशी प्रेमानं बोललं पाहिजे आणि त्याला विष्णूंची भक्ती करण्यापासून प्रवृत्त केलं पाहिजे. म्हणून मग हिरण्यकशिपूनं प्रल्हादला बोलवलं आणि तो म्हणाला, बाळा माझा ऐक, मी दैत्यांचा राजा आहे आणि तू माझा मुलगा आहेस. जेव्हा तू मोठा होशील तेव्हा तू दैत्यांचा राजा होशील. म्हणून आता तू तुझ्या विष्णूचा त्याग कर आणि राजा कसं व्हायचं ते शिक. मी विष्णूपेक्षा श्रेष्ठ आहे. मी तुला आधीच सांगितलं आहे, तू विष्णूची नव्हे तर माझीच पूजा केली पाहिजेस. प्रल्हादनं त्यावर उत्तर दिलं, तुम्ही विष्णूपेक्षा श्रेष्ठ नाही. विष्णूपेक्षा खरं तर कोणीच श्रेष्ठ नाही. राजा म्हणाला, तू अजून लहान आहेस. या साऱ्या गोष्टी कळायला तू फारच लहान आहेस. चंद्रासाठी रडणारं तू एक छोटं मूलच आहेस. प्रल्हाद म्हणाला, मी चंद्रासाठी रडत नाहीये, कारण मला माहीत आहे की विष्णूंचं माझ्यावर प्रेम आहे आणि मला हे सुद्धा माहीत आहे की विष्णूला जोपर्यंत मान्य आहे तोपर्यंतच तुम्ही राजा राहाल. राजाला फार राग आला, पण यावेळी त्यानं त्याचा राग दाखवला नाही. तो म्हणाला, तू अगदीच बाळ आहेस. जा आणि खेळ, तुझ्या पाठशाळेत जा. म्हणून हिरण्यकशिपूने पूर्वीप्रमाणेच प्रल्हादला त्याच्या 2 शिक्षकांकडे परत पाठवले आणि त्याने शिक्षकांनाही सांगितलं, माझ्या मुलाला राजाची कर्तव्य शिकवा. पण प्रल्हादला राजाची कर्तव्य शिकायची नव्हती. तो त्याचा वेळ इतर मुलांना विष्णूंची भक्ती आणि श्रद्धा यांबद्दल शिकवण्यात घालवत असे. त्यामुळे दोन्ही शिक्षक घाईने पुन्हा हिरण्यकशिपूकडे परत आले आणि प्रल्हाद काय करत आहे ते त्याला सांगितलं. यावेळी राजा पूर्वीपेक्षाही जास्त रागावला. तो संतापाने वेडापिसा झाला. तो गरजला, प्रल्हादला माझ्याकडे घेऊन या. म्हणून मग प्रल्हादला त्याच्या वडिलांकडे परत पाठवण्यात आलं. राजा अतिशय चिडला आहे हे त्यानं बघितलं. राजा म्हणाला, तुला विष्णूंची पूजा करायला मी शाळेत परत पाठवलं नव्हतं. आता माझं ऐक, तू विष्णूंची पूजा करणं थांबवलंच पाहिजे. समजलं का? तू विष्णूंची पूजा करणं थांबवतो असं मला वचन दे. जर तू मला तसं वचन दिलं नाहीस तर मी तुला आत्ता आणि इथेच ठार मारेन. तू काय करायचं ते ठरव. प्रल्हादनं शांतपणे उत्तर दिलं, विष्णू हा विश्वाचा ईश्वर आहे. तो सगळीकडे आहे, सगळ्या वस्तूंमध्ये आहे. त्याला आदी अंत काहीच नाही. विष्णूपेक्षा श्रेष्ठ कोणीही नाही. म्हणून फक्त एका विष्णूचीच पूजा करायला हवी. राजा ओरडला, दृष्टा, विष्णू सगळीकडे सगळ्या वस्तूंमध्ये आहे असं तू कसं म्हणू शकतोस? किती मूर्खपणा. तो तिथला खांब बघ. तुला असं म्हणायचं का की विष्णू आता त्या खांबात लपलेला आहे? हा बाळा, तू किती वेड्यासारखं बोलतोयस. प्रल्हाद शांतपणे म्हणाला, होय खरंच, विष्णू खरोखरच त्या खांबाच्या आत आहे. राजा म्हणाला, तुला खरंच असं वाटत आहे? ठीक आहे, मीच तुला दाखवतो. जर तो तिथं असेल तर त्यालाच तुला वाचवू दे आणि जर तो तिथं नसेल तर मीच तुला या तलवारीने आत्ता मारेन. राजा झटकन खांबाकडे गेला आणि तलवारीने सपकन खांबावर एक वार केला. त्याच क्षणी एक गडगडाट ऐकू आला. तो खांब तडकला आणि त्याच्या आतून विष्णू प्रकट झाले. विष्णू त्याच्या सर्वात जास्त भीतीदायक रूपात होते. अर्धा सिंह आणि अर्धा माणूस, ज्याला नरसिंह असं म्हणतात. राजाच्या पाठीमागे उभे असलेले दैत्य भीतीने धूम पळून गेले, पण राजाने मात्र नरसिंहावर हल्ला केला. दोघांचेही बराच वेळ अटीतटीचे युद्ध झाले. शेवटी नरसिंहाने हिरण्यकशिपूवर मात केली आणि त्याला मारले. त्यांनी आपल्या प्रखर नखांनी हिरण्यकशिपूला महालाच्या उंबरठ्यावर आपल्या मांडीवर ठेवून त्याचे पोट फाडून ठार मारले. अशा रीतीने भक्त प्रल्हादला छळणाऱ्या असुराचा वध झाला. परंतु त्या दैत्याच्या पोटातील कालकूट विष त्या नरसिंहरूपी विष्णूंच्या नखात भरले आणि त्याच्या नखांचा दाह होऊ लागला. यावर देवी महालक्ष्मीने जवळच्याच औदुंबराची पिकलेली फळे आणून त्यात श्री नरसिंहांना आपली नखे खुपसवायला सांगितले. त्या औषधाचा परिणाम झाला व नरसिंहाच्या नखांचा दाह शांत झाला. याने उग्ररूप नरसिंह शांत झाले. तेव्हा विष्णूदेवी लक्ष्मीवर प्रसन्न झाले आणि त्यांनी औदुंबराला आशीर्वाद दिला की, हे औदुंबर वृक्ष, आपल्यावर सदैव फळे येतील. आपले नाव कल्पवृक्ष असे प्रसिद्ध होईल आणि आपली पूजा सेवा करणाऱ्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. आपल्या दर्शन मात्रेने उग्रता शांत होईल. आपल्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्यप्राप्ती होईल. याच कारणामुळे औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात. असे मानले जाते की औदुंबर पंचमीच्या दिवशी औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घातल्यास आणि त्याच्या मुळाशी पाणी घातल्यास आपल्या जीवनातील दाह म्हणजे संकटे, आजारपण आणि मानसिक त्रास देवाच्या कृपेने शांत होतो. औदुंबर केवळ एक झाड नाही तर तो भगवंताचा निवारा आहे. या दिवशी आपण औदुंबराच्या झाडाची पूजा करायची आहे. त्याचसोबत औदुंबराच्या झाडाला 11 किंवा 7 प्रदक्षिणा देखील करायच्या आहे. प्रदक्षिणा करत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे. यामुळे आपल्याला दत्तगुरूंचा, भगवान विष्णूंचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होतो. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.